विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आजच्या BA सेकंड इयरच्या सेम 5च्या या वर्गामध्ये पुन्हा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, ब्रिटनची राजकीय व्यवस्था अभ्यासत असताना आपण आतापर्यंत 2 युनिट अभ्यासलेले आहेत आणि दुसऱ्या युनिटचे आपण शेवटात आहोत, ज्यामध्ये आपण पहिल्यांदा ब्रिटिश पार्लमेंटचा अभ्यास करत असताना हाऊस ऑफ लॉर्ड्स या सभागृहाची रचना, अधिकार आणि कार्य ही दोन्ही अभ्यासली. यानंतर ब्रिटिश संसदेचं जे दुसरं सभागृह आहे, ज्याला ब्रिटनच्या संसदेचं प्रथम परंतु कनिष्ठ सभागृह म्हटलं जातं आणि समजलं जातं, ते म्हणजे हाऊस ऑफ कॉमन्स. हाऊस ऑफ कॉमन्स आणि हाऊस ऑफ लॉर्ड्स या दोन्ही सभागृहांचा विचार करत असताना आपण बघितलं की ब्रिटनची संसद ही ब्रिटिश राजा, हाऊस ऑफ लॉर्ड्स आणि हाऊस ऑफ कॉमन्स या तिघांनी मिळून बनते. म्हणजे ब्रिटिश संसदेचे हे तीनही अविभाज्य अशा प्रकारचे घटक आहेत. आणि अशा स्थितीमध्ये ब्रिटिश संसदेचं जगातील सर्वात प्राचीन, ऐतिहासिक, वैभवशाली अशा प्रकारचं सभागृह म्हणून हाऊस ऑफ लॉर्ड्सची रचना आपण बघितली, अधिकार आपण बघितले आणि हेही बघितलं की सभागृह कालविसंगत अशा प्रकारचं सभागृह आहे, लोकशाही तत्वाच्या विरोधी अशा प्रकारचं सभागृह आहे. कारण या सभागृहातील बहुतांश सदस्य हे वंश परंपरेने सत्तेवर येतात, तर अनेक सदस्य हे राजाद्वारे नियुक्त केलेले असतात. म्हणजेच याचा दुसरा अर्थ असा की ब्रिटिश पार्लमेंटच्या वरिष्ठ परंतु द्वितीय सभागृह असलेल्या हाऊस ऑफ लॉर्ड्स हे गृह हे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष स्वरूपात जनतेचं प्रतिनिधित्व करणारं सभागृह नाही, ते वंश परंपरेवर आधारित अशा प्रकारचं सभागृह आहे आणि त्यामुळे लोकशाही तत्वाशी विसंगत असणारं सभागृह म्हणून त्याला संबोधलं गेलं, हे आपण अभ्यासलेलं आहे. त्याची रचना आपण बघितली. जगातील तर कोणत्याही प्रकारचे विधिमंडळ सभागृहाच्या रचनेतील जे मुद्दे असतात त्याचे अत्यंत विसंगत अशा प्रकारचे मुद्दे या सभागृहाच्या रचनेचे आहेत. अधिकार आपण बघितले. वरिष्ठ सभागृह असून सुद्धा, द्वितीय सभागृह असून सुद्धा, जगातील सर्वात प्राचीन सभागृह असून सुद्धा या सभागृहाला फारसे महत्वाचे अधिकार नाहीत. ऍक्च्युली हाऊस ऑफ कॉमन्सच्या बरोबरीच्या सत्ता या सभागृहाला 1909 पर्यंत होत्या, परंतु सातत्याने परंपरागत पद्धती, श्रीमंत वर्गाचं समर्थन आणि जनतेचं प्रतिनिधित्व करणाऱ्या कॉमन सभागृहाला सातत्याने विरोध करणं या प्रवृत्तीमुळे 1909ला तत्कालीन ब्रिटनच्या मंत्रिमंडळाने राजीनामा देऊन लॉर्ड सभागृहाच्या सातत्याच्या विरोधाच्या भूमिकेमुळे त्यांनी नव्याने सार्वत्रिक निवडणुका घेतल्या आणि मुद्दा हा घेतला त्यांनी की आम्ही जर पुन्हा सत्तेत आलो तर लॉर्ड सभागृहाची सत्ता कमी करू. पर्यायाने 1911 आणि 1949च्या संसदीय अधिनियमाद्वारे लॉर्ड सभागृहाच्या सत्ता ह्या विधिविषयक क्षेत्रामध्ये कमी करण्यात आलेल्या आहे. शासनविषयक क्षेत्रामध्ये संबंधित सभागृहाला फारसे महत्वाचे अधिकार नाहीत. शिवाय मंत्रिमंडळावर टीका करणे, मंत्रिमंडळाला प्रश्नांची उत्तरं विचारणे, त्यांना जाब विचारणे, परंतु अविश्वास ठराव मांडू शकत नाही, मंत्रिमंडळाला पदच्युत करू शकत नाही. सामान्य विधेयक कोणतेही पास करत असले तरी सुद्धा लॉर्ड सभागृहाने कॉमन्सने पास केलेलं विधेयक फेटाळलं तरी त्याचा फारसा प्रभाव पडत नाही. कारण सातत्याने होणाऱ्या 2 कंटिन्यू अधिवेशनामध्ये जर कॉमन सभागृहाने लॉर्ड्सने फेटाळलेलं विधेयक पास केलं तर लॉर्ड सभागृहाच्या संमतीशिवाय सुद्धा ते विधेयक राज्याच्या स्थितीसाठी पाठवलं जातं. म्हणून असं म्हटलं जातं की कॉमन्सने पास केलेल्या कोणत्याही सामान्य विधेयकाला लॉर्ड सभागृहाच्या स्थितीत 1 वर्षाचा विलंब करू शकते आणि आर्थिक बाबतीत तर फक्त शिफारस करणं एवढंच काम त्या सभागृहाच्या हाती आहे. कॉमन्सने पास केलेल्या अर्थविधेयकाला जरी लॉर्ड्सनी विरोध दर्शवला तरी 1 महिन्याच्या अवधीनंतर ते राज्याच्या स्थितीसाठी पाठवलं जातं. म्हणजे तिथे सुद्धा हे सभागृह कॉमन्सच्या तुलनेमध्ये कमी प्रभावी असं म्हणावं लागेल. आणि न्यायविषयक क्षेत्रामध्ये 2005 पूर्वी जी सिच्युएशन किंवा जे स्थान ब्रिटनच्या न्यायालयीन व्यवस्थेमध्ये लॉर्ड सभागृहाला होतं ते 2005च्या संसद अधिनियमाद्वारे आणि 2010च्या संसद अधिनियमाद्वारे ते संपुष्टात आलेलं आहे. कारण पूर्वी या सभागृहाला जे ब्रिटनचं सर्वोच्च न्यायालय म्हणून कार्य करावं लागायचं ते आता करावं लागत नाही. स्वतंत्र अशा प्रकारची न्यायिक व्यवस्था या सभागृहाची या न्यायालयीन व्यवस्थेची निर्माण करण्यात आली आहे. एकूणच लोकशाही विरोधी, लोकशाही विसंगत अशा प्रकारची प्रतिमा या सभागृहाची निर्माण झालेली आहे. सातत्याने श्रीमंतांचं समर्थन करणारं सभागृह आहे म्हणून त्याला ओळखलं जातं. या सभागृहाचे अधिकार कमी आहेत. रचना आपण बघितली. या सभागृहाचे सदस्य कामकाजाच्या बाबतीत अत्यंत उदासीन असतात.
पर्यायाने सभागृहाचं कामकाज होण्यासाठी घनसंख्या फक्त 3 सदस्यांची आहे आणि कोणतेही विधेयक पास होण्यासाठी केवळ 30 सदस्यांची संमती आवश्यक आहे। याचा परिणाम असा आहे की या सभागृहाला ब्रिटनमध्ये फारसं कोणी म्हणजे सामान्य जनता सिरियस घेत नाही अशा प्रकारची प्रतिमा त्या सभागृहाची निर्माण झालेली आहे। परंतु आता जे आपण ब्रिटनच्या संसदेचं पहिलं सभागृह आपण अभ्यासतोय, वरिष्ठ लॉर्ड सभागृह आणि कनिष्ठ म्हणून कॉमन सभागृह। म्हणून कॉमन सभागृहाला ब्रिटनच्या संसदेचं प्रथम परंतु कनिष्ठ सभागृह म्हणून ओळखलं जातं। हे आपण त्याची रचना पाहत असताना पाहिलेलं आहे। परंतु महत्त्वाची गोष्ट अशी की लॉर्ड सभागृहातील सदस्य एका बाजूला वंश परंपरेच्या आधारावर सत्तेत येतात किंवा सदस्यत्व प्राप्त करतात, तर दुसऱ्या बाजूला कॉमन सभागृहाचे सदस्य जनतेद्वारे निर्वाचित असतात, म्हणजे दुसऱ्या शब्दात ते जनतेचं प्रतिनिधित्व करतात। पर्यायाने या सभागृहात किंवा सभागृहातील निर्वाचित प्रतिनिधींच्या खासदारांच्या माध्यमातून या सभागृहामध्ये ब्रिटिश जनतेच्या इच्छा आणि आकांक्षांचं प्रतिनिधित्व उमटतं असं म्हटलं जातं। आणि त्यामुळे जनतेचं प्रतिनिधित्व करणारं सभागृह म्हणून अनायसे नॅचरली या सभागृहाला लॉर्ड सभागृहाच्या तुलनेत शासनविषयक बाबतीत, विधिविषयक बाबतीत, अर्थविषयक बाबतीत आणि न्यायविषयक बाबतीत या चारही क्षेत्रात अत्यंत महत्त्वाचे अधिकार प्राप्त झालेले आहेत। जर लॉर्ड सभागृहाच्या तुलनेत ब्रिटनच्या राजकीय व्यवस्थेमध्ये नेमकं कॉमन सभागृहाचं स्थान काय आहे किंवा कॉमन सभागृह आणि लॉर्ड सभागृह यांच्यामध्ये नेमकं कोणतं सभागृह सर्वश्रेष्ठ आहे, शक्तिशाली आहे, हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर आता लॉर्ड सभागृहाच्या पाठोपाठ आपल्याला कॉमन सभागृहाचे अधिकार आणि कार्य समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे। आणि म्हणून आपण वळूयात कॉमन सभागृहाच्या अधिकारांचा विचार केला असताना सगळ्यात पहिल्यांदा विधिविषयक अधिकार, लेजिस्लेटिव्ह पॉवर्स हा पहिला अधिकार आपण पाहणार। जसं की आपण अगोदर तसंच बघितलं की संसद कायदे निर्माण करणारी एक संस्था आहे, त्यामुळे लॉर्ड सभागृह असो की कॉमन सभागृह या दोन्ही सभागृहांचं प्रायमरी जे कर्तव्य आहे, जे काम आहे, जी ड्युटी आहे ती आहे कायदे निर्मिती करणं। कायदे निर्माण करण्याचा अधिकार दोन्ही सभागृह आहे। ब्रिटिश संसद सर्वोच्च आहे, म्हणजे त्या तिघांनी मिळून बनलेली ब्रिटिश संसद सर्वोच्च आहे, पण प्रत्यक्षात जर आपण बघितलं तर कॉमन सभागृहच सर्वोच्च आहे। आणि म्हणून असं म्हटलं जातं की ब्रिटिश संसदेची सर्वोच्चता, ब्रिटिश संसदेची सार्वभौम सत्ता ही केवळ कॉमन सभागृहात वास्तव्य करते, तिथे ती निवास करते असं म्हटलं जातं। या म्हणण्याचं कारण असं आहे की राजाला जेवढे अधिकार नाहीत किंवा लॉर्ड सभागृहाला जेवढे अधिकार नाहीत तेवढे अधिकार कॉमन सभागृहाचे आहेत। म्हणजे असं कधी होऊ शकत नाही की लॉर्ड सभागृह राजाने विरोध केला, कॉमन सभागृह अपयशी ठरलं एखाद्या काम करण्यासाठी। हो, असं होऊ शकतं की कॉमन सभागृहाने एखादं विधेयक पास केलं परंतु लॉर्ड सभागृह रोखू शकत नाही आणि राजा सुद्धा नकाराधिकार वापरू शकत नाही। इतक्या पॉवर्स विधिविषयक बाबतीत या कॉमन सभागृहाला प्राप्त झालेल्या आहेत। अर्थात जर आपण सविस्तर स्वरूपात पाहिलं झालं तर कोणत्याही सामान्य विधेयकाचा प्रारंभ करण्याचा अधिकार कॉमन सभागृहाला आहे, जसा तो लॉर्ड सभागृहाला आहे। कोणत्याही सामान्य विधेयकाचा प्रारंभ करण्याचा अधिकार कॉमन सभागृहाला आहे। कॉमन सभागृहाने एखादं सामान्य विधेयक प्रारंभ केलं आणि सभागृहात ते बहुमताने पास झालं तर संसदीय परंपरेनुसार ते लॉर्ड सभागृहाच्या संमतीसाठी पाठवावं लागतं। लॉर्ड सभागृहात त्यावर चर्चा होऊ शकतात, लॉर्ड सभागृह त्याच्यामध्ये शिफारशी सुचवू शकते, त्याच्यात बदलाची मागणी करू शकते आणि परत कॉमन्सकडे पाठवू शकते किंवा त्या विधेयकाला लॉर्ड सभागृह फेटाळू सुद्धा शकते। पण लॉर्ड सभागृहाने फेटाळलेलं विधेयक की जे विधेयक कॉमन सभागृहाने पास केले त्या विधेयकाला जर लॉर्ड सभागृहाने फेटाळलं किंवा त्या दुरुस्त्या सुचवल्या तर ते कॉमन सभागृहात परत जातं। पण जर कॉमन्सला ते विधेयकात बदल नको असतील तर कॉमनचे सदस्य तेच विधेयक त्याच स्वरूपामध्ये 6 महिन्याच्या अंतराने होणाऱ्या 2 अधिवेशनात सातत्याने पास करते। आणि जर सातत्याने 2 अधिवेशनात कॉमन सभागृहाने तेच विधेयक त्या स्वरूपात पास केलं तर लॉर्ड सभागृहाच्या संमतीशिवाय सुद्धा ते राजाकडे पाठवण्यात जातं आणि राजा सुद्धा त्याला संमती देतो, कारण राजा कधीच त्यावर नकाराधिकार वापरत नाही, जरी अधिकार असला तरी सुद्धा। पर्यायाने असं म्हणता येईल की कोणत्याही सामान्य विधेयकाचा प्रारंभ हा कॉमन सभागृहामध्ये करता येतो आणि लॉर्ड्सने फेटाळलेल्या कोणत्याही सामान्य विधेयकाला लॉर्ड सभागृह जास्तीत जास्त 1 वर्षाचा विलंब करू शकते। 6 महिन्याच्या अंतराने होणाऱ्या 2 अधिवेशनाच्या अनुषंगाने सामान्य विधेयकाला जास्तीत जास्त 1 वर्षाने विरोध करू शकते। म्हणजे त्याचा अर्थ असा आहे की सामान्य विधेयकाच्या बाबतीमध्ये
कॉमन सभागृहाच्या सत्ता या लॉर्ड सभागृहाच्या तुलनेमध्ये जास्त आहे. नंबर 2, शासनविषयक अधिकार. ऍक्च्युली शासन कारभार करणे ही जबाबदारी मंत्रिमंडळाची, पण ब्रिटनच्या शासन पद्धतीला लोकशाही संसदीय शासन पद्धतीचं म्हटलं जातं. संसदीय लोकशाही असं म्हटलं जातं. याचं कारण असं आहे की ज्या लोकशाहीमध्ये संसद प्रभावी आहे, शक्तिशाली आहे, वरचढ आहे, अशा शासन प्रकाराला आपण संसदीय शासन प्रणाली म्हणतो. संसदीय लोकशाही म्हणजे संसदेचं वर्चस्व असलेली शासन पद्धती. या अनुषंगाने जरी मंत्रिमंडळाचा अधिकार शासन कारभार करणे असले तरी कॉमन सभागृहामध्ये जनतेद्वारे निर्वाचित सदस्य असतात आणि संसदीय शासन पद्धतीमध्ये मंत्रिमंडळ संसदेप्रती उत्तरदायी असतं. मंत्रिमंडळ संसदेप्रती उत्तरदायी असल्या कारणाने मंत्रिमंडळ हे जनतेच्या इच्छा आणि अपेक्षेनुरूप शासन कारभार करते किंवा नाही, की हुकुमशाही शासन कारभार करते, लहरीपणाने शासन कारभार करते, हे पाहण्याचा अधिकार ब्रिटनच्या अलिखित घटनेने संसदेला दिलेला आहे आणि त्यातल्या तो कॉमन सभागृहाला लॉर्ड सभागृहाच्या तुलनेमध्ये जास्त आहे. म्हणून शासनविषयक अधिकाराच्या अंतर्गत यानुसार मंत्रिमंडळ योग्य पद्धतीने शासन कारभार करते किंवा नाही हे पाहण्याचा आणि मंत्रिमंडळाच्या शासन कारभारावर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार हा कॉमन सभागृहाला प्राप्त झालेला आहे. आणि अशा पद्धतीने मंत्रिमंडळाला जबाब विचारण्यासाठी मंत्रिमंडळावर नियंत्रण ठेवण्यासाठी ब्रिटनच्या घटनेने ब्रिटनच्या कॉमन सभागृहाला काही अधिकार दिलेले आहेत. त्यातील पहिला अधिकार असा आहे की अधिवेशन काळामध्ये कॉमन सभागृहाचे सदस्य मंत्रिमंडळातील सदस्यांना पंतप्रधानाला सभागृहात बोलवून शासन कारभाराच्या बाबतीत एखाद्या विशिष्ट विभागाच्या बाबतीमध्ये त्या विभागाने घेतलेल्या निर्णयाच्या चुकीच्या निर्णयाबाबत, अकार्यक्षम निर्णयाबाबत, अकार्यक्षम अंमलबजावणीबाबत, चुकीच्या निर्णयाच्या अंमलबजावणीबाबत प्रश्न विचारण्याचा, जाब विचारण्याचा अधिकार हा कॉमनच्या सदस्यांना आहे. सभागृहात उपस्थित असलेल्या मंत्र्यांना कॉमनचे सदस्य जेव्हा प्रश्न विचारतात तेव्हा संबंधित प्रश्नाची उत्तरं ही संबंधित मंत्र्याला किंवा पंतप्रधानाला द्यावीच लागतात. कारण संसदीय शासन पद्धती उत्तरदायी शासन पद्धती आहे आणि कॉमनच्या सदस्यांना तो विशेष अधिकार आहे की त्यांनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर हे मंत्र्याला द्यावंच लागतं आणि त्या मंत्र्याला राजीनामा द्यावा लागेल. म्हणून शासन कारभाराच्या बाबतीत प्रश्न आणि उपप्रश्न विचारण्याचा अधिकार हा कॉमन सभागृहाच्या सदस्यांना आहे. चुकीचा शासन कारभार जर मंत्रिमंडळ करत असेल, एखादा विभाग करत असेल, एखादा मंत्री करत असेल, एखादी चूक होत असेल तर संबंधित मंत्रिमंडळाच्या निर्णयावर, त्या निर्णयांच्या अंमलबजावणीवर टीका करण्याचा आणि जनमत जागृत करण्याचा अधिकार सुद्धा या कॉमन सभागृहाच्या सदस्यांना आहे. हा अधिकार सभागृहाचे सदस्य सभागृहाच्या आत प्रश्नोत्तराच्या तासामध्ये अंमलात आणू शकतात, ते वापरू शकतात किंवा संसदेच्या बाहेर सुद्धा पत्रकार परिषदेत किंवा जाहीर सभेमध्ये सुद्धा मंत्रिमंडळाला ते जाहीर प्रश्न विचारू शकतात, मंत्रिमंडळावर टीका करू शकतात. यामुळे मंत्रिमंडळावर एक प्रकारचं नियंत्रण हे कॉमन सभागृहात प्रस्थापित झालेलं आहे. दुसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट अशी की हे अधिकार जसे कॉमन सभागृहात तसे ते लॉर्ड सभागृहाला सुद्धा आहेत. पण जो एक महत्त्वाचा अधिकार मंत्रिमंडळावर नियंत्रण ठेवण्यासाठी कॉमन सभागृहाला आहे, परंतु तो लॉर्ड सभागृहाला नाही. तो अधिकार म्हणजे वेळ प्रसंगी अकार्यक्षम, बेजबाबदार, अल्पमतात आलेल्या मंत्रिमंडळावर अविश्वास ठराव, नॉन कॉन्फिडन्स मोशन, नो कॉन्फिडन्स मोशन मांडण्याचा अधिकार सुद्धा कॉमनच्या सदस्यांना आहे. म्हणजेच मंत्रिमंडळाची मुदत संपण्याच्या पूर्वी मंत्रिमंडळावर अविश्वास ठराव मांडण्याचा अधिकार कॉमन सभागृह सदस्यांना प्राप्त झालेला आहे, परंतु तो अधिकार हा लॉर्ड सभागृहाच्या सदस्यांना नाही. परिणाम असा आहे की जर अविश्वास ठराव सभागृहात मांडला आणि सभापतींनी त्याला स्वीकृती दिली तर त्यावर चर्चा होते आणि चर्चेच्या शेवटी त्या अविश्वास ठरावावर मतदान घेतलं जाते. जर कॉमन सभागृहाच्या सदस्यांनी मांडलेला अविश्वास प्रस्ताव चर्चेअंती सभागृहात बहुमताने पास झाला तर मंत्रिमंडळाला राजीनामा द्यावा लागतो मुदत संपण्यापूर्वी. त्यामुळे कॉमन सभागृहाच्या अविश्वास ठरावाच्या या अधिकाराला मंत्रिमंडळावर नियंत्रण ठेवणारे ब्रह्मास्त्र असं संबोधलं जातं. की जे ब्रह्मास्त्र, जे सर्वोच्च शक्तिशाली वेपन्स, जे शस्त्र, जे आयुध हे कॉमन सभागृहाकडे आहे, परंतु लॉर्ड सभागृहाकडे नाही. आणि इथे पुन्हा महत्त्वाचा डिफरन्स तयार होतो. जसं विधिविषयक बाबतीमध्ये एकाच वर्षाचा फक्त विलंब लॉर्ड सभागृह करू शकते म्हणून कॉमन सभागृह शक्तिशाली,
तसं इथे अविश्वास ठराव मांडण्याचा आणि तो पास करण्याचा अधिकार फक्त कॉमन सभागृहाला आहे, तो लॉर्ड सभागृहाला नाही. म्हणून कॉमन सभागृह या ठिकाणी सुद्धा शासनविषयक अधिकारामध्ये पुन्हा शक्तिशाली ठरलेलं आहे. तिसरा अधिकार पाहूयात आपण, अर्थविषयक अधिकार, फायनान्शियल पॉवर्स. आपण राजाचे अधिकार पाहत असताना बघितलेलं आहे की ब्रिटनच्या शासनाच्या तिजोरीची एक चावी राजाजवळ असते आणि दुसरी चावी ही संसदेजवळ असते. मग आपण बघितलं की संसदेजवळ असते म्हणजे लॉर्ड सभागृह आणि कॉमन सभागृह आणि राजा असं आपल्याला म्हणता येईल. पण प्रत्यक्षामध्ये ती राजाच्या किंवा लॉर्ड सभागृहाच्या ऐवजी कॉमन सभागृहाच्या साठी असते. कारण ब्रिटिश मंत्रिमंडळाला 1 रुपया सुद्धा खर्च करण्याचा अधिकार नाही जोपर्यंत संसद त्याला संमती देत नाही तोपर्यंत. म्हणजे सरकारला कोणताही खर्च करायचा असेल तर त्या संबंधीचं अर्थविधेयक, सरकारला कोणताही कर वाढवायचा असेल किंवा कोणत्याही करात कपात करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या संबंधीचं विधेयक हे संसदेत ठेवावं लागतं. आणि संसदेत म्हणजे प्रथम ते कॉमन सभागृहातच ठेवावं लागतं, लॉर्ड सभागृहात ठेवता येत नाही. कारण कॉमन सभागृह हे जनतेचं प्रतिनिधित्व करणारं सभागृह आहे. जसं आपण विधिविषयक अधिकार पाहत असताना पाहिलं की कोणत्याही सामान्य विधेयकाचा प्रारंभ करण्याचा अधिकार दोन्ही सभागृहांना आहे, पण अर्थविधेयकाचा प्रारंभ करण्याचा अधिकार फक्त आणि फक्त कॉमन सभागृहाला आहे. कॉमन सभागृहातच अर्थविधेयकाचा प्रारंभ होऊ शकतो, अर्थसंकल्प ठेवला जाऊ शकतो. त्यासाठी राजाची पूर्वपरवानगी असते, लॉर्ड सभागृहाला हे अधिकार नाही. पर्याय कॉमन सभागृहात अशा प्रकारचा अर्थसंकल्प, करात वृद्धी करणारे किंवा करात कपात करणारं किंवा एखादा आर्थिक स्वरूपाचा निर्णय घेणारं अर्थविधेयक जेव्हा कॉमन सभागृहात प्रोसीड केलं जातं, जेव्हा ते मांडलं जाते त्यावर चर्चा होते. जर या सभागृहाचे विधेयक पास झालं तर संसदीय परंपरेने ते लॉर्ड सभागृहाकडे चर्चेसाठी जातं. लॉर्ड सभागृहाचे सदस्य त्यावर चर्चा करू शकतात, त्याच्यावर शिफारस करू शकतात, कपात होऊ शकतात. परंतु त्यांनी सुचवलेली कपात, त्यांनी सुचवलेली दुरुस्ती ही कॉमन्सने स्वीकारलीच पाहिजे असं बंधन नाही. याचा परिणाम असा आहे की कॉमन्सने पास केलेला अर्थसंकल्प किंवा कोणतेही अर्थविधेयक किंवा ज्याला आपण धनविधेयक म्हणतो हे लॉर्ड सभागृहाने गेलं आणि त्यांनी फेटाळले तरी कॉमन सभागृह त्यामध्ये शक्यतोवर बदल करत नाही. आणि 1 महिन्याच्या अवधीनंतर लॉर्ड सभागृहाची संमती असो किंवा नसो ते विधेयक राजाच्या सहीसाठी पाठवलं जातं. राजा त्याला संमती देतो, कारण नकाराधिकार वापरण्यात त्याला अधिकार असला तरी परंपराची निर्माण झाली की राजा त्यावर नकाराधिकार वापरत नाही. पर्याय ते पास होतं. म्हणून असं म्हटलं जातं की अर्थविधेयकाच्या बाबतीमध्ये अर्थविधेयक प्रारंभ करण्याचा अधिकार सुद्धा कॉमन्सला, लॉर्डला नाही. अर्थविधेयक पास झाल्यानंतर लॉर्डची संमती असो किंवा नसो 1 महिन्याच्या अवधीनंतर ते राजाच्या सहीसाठी पाठवलं जातं. म्हणजेच पर्यायाने लॉर्ड सभागृह कॉमन्सनी पास केलेल्या अर्थविधेयकाला जास्तीत जास्त 1 महिन्याचा विलंब करू शकते, बाकी काही बिघडू शकत नाही. आणि तिसरा एक महत्त्वाची तरतूद त्याच्यामध्ये आहे की अर्थविधेयक प्रारंभ करत असताना जर लॉर्ड सभागृहाच्या सदस्यांनी ऑब्जेक्शन घेतलं की हे अर्थविधेयक नाही, म्हणजेच अर्थविधेयक आहे किंवा नाही या बाबतीमध्ये मतभेद निर्माण झाले तर त्याबाबत ते अर्थविधेयक आहे किंवा नाही हे ठरवण्याचा, अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार हा कॉमन्सच्या सभापतीलाच आहे, लॉर्ड सभागृहाच्या सभापतीला नाही. आणि पर्यायाने कॉमनचा सभापती हा कॉमन सभागृहाच्या अधिकारांचं समर्थन निश्चितच करतो. म्हणजे याही बाबतीमध्ये कॉमन सभागृह आणि कॉमन सभागृहाचा सभापती हा शक्तिशाली ठरलेला आहे. पर्यायाने लॉर्ड सभागृहाला आर्थिक बाबतीत सुद्धा कमी अधिकार आहेत आपल्याला म्हणावं लागतं. शेवटचा अधिकार आहे न्यायविषयक अधिकार, ज्युडिशियल राईट्स. या अधिकारांतर्गत सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांवर जर काही चुकीचे आरोप झाले असतील, त्यांनी भ्रष्टाचार केला असेल आणि त्या कारणानंतर त्यांना पदच्युत करायचं असेल, पदभ्रष्ट करायचं असेल तर त्या संबंधीचा महाभियोगाचा ठराव हा संसदेत मांडावा लागतो. आणि पर्यायाने तो अधिकार या ठिकाणी लॉर्ड सभागृहाप्रमाणे कॉमन सभागृहाला प्राप्त झालेला आहे. न्यायिक क्षेत्रामध्ये सुद्धा कॉमन सभागृहाचं महत्त्व हे लॉर्ड सभागृहाच्या बरोबरीचं आहे. पूर्वी लॉर्ड सभागृह हेच संसदेच्या विश्रांती काळामध्ये ब्रिटनचं सर्वोच्च न्यायालय म्हणून काम करत होतं. त्यामुळे कॉमनच्या तुलनेत लॉर्ड सभागृहाचे अधिकार जास्त होते. परंतु 2005च्या ब्रिटिश संसदीय कायद्यातील दुरुस्तीनुसार
ब्रिटनमध्ये स्वतंत्र सर्वोच्च न्यायालयाची इमारत आणि स्वतंत्र सर्वोच्च न्यायालयाची सिस्टीम तयार करण्यात आलेली आहे. त्यामुळे आज हाऊस ऑफ लॉर्ड्स हे ब्रिटनचं सर्वोच्च न्यायालय म्हणून काम करत नाही. पर्यायाने या ठिकाणी पुन्हा कॉमन सभागृह त्यांच्या उर्वरित आहे. पण याशिवाय ब्रिटनच्या संसदेच्या विशेष अधिकारांचं, ब्रिटिश संसदेच्या सदस्यांच्या विशेष अधिकारांचं रक्षण करण्याचा अधिकार सुद्धा कॉमन्सच्या सदस्यांना म्हणजे कॉमन सभागृहाला आणि कॉमनच्या सभापतीला आहे. जर ब्रिटनमधील कोणताही एखादा पत्रकार असेल, विरोधी पक्षाचा नेता असेल, एखादी व्यक्ती असेल किंवा कोणी असेल, त्यांनी जर ब्रिटिश संसदेचा मानभंग होईल, अवमान होईल अशा प्रकारची टिप्पणी केली, अशा प्रकारचं लिखाण केलं, अशा प्रकारचं स्टेटमेंट केलं की ज्यामुळे संसदेचा अवमान होतो, तर कॉमनचे सदस्य सभापतीकडे डिमांड करू शकतात की संबंधित व्यक्तीवर हक्कभंगाचा ठराव आणा. जर त्या ठरावाला सभापतीने संमती दिली तर त्या संबंधित व्यक्तीला न्यायालयीन प्रक्रियेप्रमाणे सभागृहात आमंत्रित केलं जातं, त्यावर चर्चा होते आणि जर तो दोषी आढळला तर कॉमन्स गृहाचा सभापती त्या संबंधित व्यक्तीला की ज्या व्यक्तीने सभागृहाचा किंवा सभागृहातील सदस्यांच्या विशेष अधिकारांचा भंग केलाय, त्यांचा अवमान केलाय, त्यांचा अपमान केलाय, त्या संबंधित व्यक्तीला शिक्षा देण्याचा, तुरुंगवासाची शिक्षा देण्याचा किंवा आर्थिक दंड देण्याचा अधिकार कॉमन सभागृहाच्या सभापतीला आहे. मग तो 1 दिवसाचा दंड असू शकतो, 1 रुपयाचा दंड असू शकतो, 1 पाऊंडचा दंड असू शकतो, किती स्वरूपात दंड असू शकतो. पण कॉमनच्या सभापतीने जर दंड दिला तर त्याला न्यायालयामध्ये सुद्धा चॅलेंज करता येत नाही. पर्यायाने न्यायविषयक क्षेत्रामध्ये कॉमन सभागृह शक्तिशाली आहे असं आपल्या लक्षात येईल. आता 4 अधिकारांचा आपण विचार केला आणि या 4 अधिकारांचं कंपॅरिझन आपण लॉर्ड सभागृहाशी जर केलं तर दोन्ही सभागृहांच्या तुलनेमध्ये ब्रिटनच्या राजकीय व्यवस्थेमध्ये कोणत्या सभागृहाचं कसं स्थान आहे हे सुद्धा यावर सुद्धा आपण नजर टाकली पाहिजे. म्हणून कॉमन सभागृहाचं ब्रिटनच्या राजकीय व्यवस्थेतील स्थान आणि भूमिका काय असं आपण गोषवाऱ्याच्या स्वरूपामध्ये, सारांशाच्या स्वरूपामध्ये आशय म्हणून लक्षात घेऊयात. काय वाटतं आपल्याला जेव्हा आपण लॉर्ड सभागृहाचे अधिकार अभ्यासलेत, आता कॉमन सभागृहाचे अधिकार आपण अभ्यासलेत, दोन्हीमधला डिफरन्स आपण लक्षात घेतला. कॉमन सभागृह लॉर्ड्सच्या तुलनेमध्ये अधिकारांच्या बाबतीत शक्तिशाली आहे. मग ते विधिविषयक अधिकार असतील, शासनविषयक अधिकार असतील किंवा मग अर्थविषयक अधिकार असतील, न्यायविषयक अधिकार असतील, कॉमन सभागृह हे शक्तिशाली आहे लॉर्ड्सच्या तुलनेत, हे आपल्या लक्षात येतं. दुसरी गोष्ट, कॉमन सभागृहातील सदस्य हे जनतेद्वारे निर्वाचित असतात, तर लॉर्ड सभागृहाचे सदस्य वंश परंपरा किंवा राजाद्वारे नियुक्त असतात. पर्यायाने जनतेच्या इच्छेचं प्रतिनिधित्व करणाऱ्या, जनतेच्या संमतीने बहुमताने सभागृहाचे सदस्य म्हणून निवडून येणाऱ्या कॉमन सभागृहातील सदस्यांचं म्हणजे एकूणच कॉमन सभागृहाचं जे स्थान आहे आदराचं ते ब्रिटनच्या राजकीय व्यवस्थेत आणि समाज व्यवस्थेमध्ये लॉर्ड सभागृहाच्या तुलनेमध्ये जास्त आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. दुसरी गोष्ट अशी की विधिविषयक बाबतीत, आर्थिक बाबतीत, शासनविषयक बाबतीत कॉमन सभागृहाला महत्त्वाचे अधिकार आहे. कॉमन सभागृह कोणते विधेयक पास करू शकते सामान्य स्वरूपाचं, कॉमन सभागृह कोणतेही अर्थविधेयक पास करू शकते, कोणताही कर लावू शकते, कोणत्याही करात कपात करू शकते, त्याला कोणी रोखू शकत नाही. तसंच शासनविषयक अधिकार बाबतीत आपण बघितलं, केवळ मंत्रिमंडळावर टीकाच नाही तर मंत्रिमंडळावर मुदतपूर्व अविश्वास ठराव मांडण्याचा अधिकार सुद्धा फक्त आणि फक्त कॉमन सभागृहाला आहे. या सगळ्या बाबतीत जर आपण विचार केला तर आपल्याला लक्षात येईल की ब्रिटनच्या राजकीय व्यवस्थेत, ब्रिटनच्या जनमानसामध्ये, सामान्य लोकांमध्ये जनतेचं प्रतिनिधित्व करणाऱ्या, जनतेच्या इच्छांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या कॉमन सभागृहाचं स्थान वरचढ आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की आपण ब्रिटिश घटनेची वैशिष्ट्ये पाहत असताना पाहिलं की ब्रिटिश संसद सार्वभौम आहे, सर्वोच्च आहे. सर्वोच्च म्हणजे तिला नियंत्रित करू शकेल अशी कोणतीच राजकीय व्यवस्था ब्रिटनमध्ये नाही. मग ब्रिटिश संसद म्हणजे 3 घटक आपण बघितले, ब्रिटनचा राजा, हाऊस ऑफ लॉर्ड्स आणि हाऊस ऑफ कॉमन्स. ब्रिटिश राजकीय व्यवस्थेमध्ये, समाज व्यवस्थेमध्ये कॉमन सभागृहाचं स्थान लक्षात घेत असताना ब्रिटिश संसदेच्या सर्वोच्चतेचं सार्वभौमत्वाचं तत्व सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे की ब्रिटिश संसद सार्वभौम म्हणजे ब्रिटनचं कॉमन सभागृहाचं सार्वभौम आहे. खरी सार्वभौम सत्ता, खरी सर्वोच्चता ही लॉर्ड सभागृहात नाही, ती राजाकडे नाही, कारण राजा नाममात्र शासन प्रमुख आहे. लॉर्ड सभागृह वंश परंपरेवर आधारित सभागृह आहे, परंतु कॉमन सभागृहाला सगळ्यात बाबतीत जास्त अधिकार आहे. म्हणून ब्रिटनच्या संसदेची सर्वोच्चता, सार्वभौमत्व हे हाऊस ऑफ कॉमन्स या सभागृहातच निवास करतं असं म्हटलं जातं. काही टीकाकार म्हणतात की
कॉमन सभागृहातील बहुमताच्या आधारावर ब्रिटनमध्ये मंत्रिमंडळाची हुकुमशाही निर्माण झालेली आहे. पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ यांच्या पाठीशी बहुमत असतं आणि त्यामुळे कॉमन सभागृहात बहुमताच्या जोरावर ते कोणते विधेयक पास करून घेऊ शकतात. त्यामुळे संसदेची फरफट होते. संसदेच्या सत्तांचा ऱ्हास झाला आहे. संसद निष्प्रभ ठरलेली आहे. त्यात कॉमन सभागृह निष्प्रभ ठरलेलं आहे. कारण सभागृहातील बहुमताच्या जोरावर मंत्रिमंडळ कोणतेही विधेयक पास करू शकते. परंतु मित्रांनो, हे काही सगळं खरं नाही. याचं कारण असं आहे की जरी पंतप्रधान किंवा मंत्रिमंडळाचं बहुमत सभागृहात असलं, कॉमन सभागृहात असलं, म्हणून ब्रिटिश संसदेच्या सत्तांचा ऱ्हास नाही होऊ शकत. ब्रिटिश संसद निष्प्रभ नाही होऊ शकत. कारण सभागृहात अत्यंत तज्ज्ञ सदस्य असतात, प्रभावी वक्ते असतात. मंत्रिमंडळ हुकुमशाही पद्धतीने वागत असेल तर त्या मंत्रिमंडळावर टीका करण्याचा, त्यांच्या चुका जनतेच्या लक्षात आणून देण्याचा, त्यांचा वाभाडा काढण्याचा पूर्ण अधिकार हा कॉमन सभागृहाला आहे. जरी बहुमत सत्ताधारी पक्षाकडे असलं तरी अल्पमतात असलेला कॉमन सभागृहातील विरोधी पक्ष हा मंत्रिमंडळावर अविश्वास ठराव आणू शकतो. कदाचित बहुमत नसल्यामुळे तो पास होणार नाही, परंतु अविश्वास ठराव का आणला गेलेला आहे या मुद्द्यांवर जेव्हा चर्चा सविस्तर स्वरूपाची सभागृहात होते त्यावेळेस अविश्वास ठरावाच्या चर्चेकडे ब्रिटिश जनता, सुशिक्षित जनता, राजकीयदृष्ट्या जागरूक असलेली जनता ही अत्यंत जागरूकपणे पाहत असते. आणि या अविश्वास ठरावाच्या वेळी विरोधी पक्षाचे सदस्य सरकारच्या चुका जनतेसमोर मांडण्याचे काम करतात. सरकारच्या चुकीच्या शासन कारभाराचा वाभाड काढतात आणि त्यामुळे जनमत जागृत होतं. जर केवळ सभागृहातील बहुमताच्या आधारावर जर मंत्रिमंडळ हुकुमशाही पद्धतीने वागण्याचा प्रयत्न करेल तर त्याची किंमत ही निश्चितपणे नंतर होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये त्या संबंधित हुकुमशाही मंत्रिमंडळाला मोजावी लागते. आणि त्यामुळे म्हणून आपण बघितलं की जरी मंत्रिमंडळ शक्तिशाली आहे, संसदेच्या सत्तांचा ऱ्हास झाला, बहुमताच्या जोरावर कॉमन सभागृह काही करू शकतं असं कोणी म्हणत असलं तर ते चूक आहे. कारण बाप होत आहे, बेटा होत आहे. म्हणजेच पर्यायी मंत्रिमंडळच असतं. संसद ही संसद असते, संसद शक्तिशालीच असते. त्यामुळे संसद ही मंत्रिमंडळावर नियंत्रण ठेवण्यामध्ये, त्यांच्या चुका जनतेसमोर मांडण्यामध्ये नेहमीसाठी सक्षम असते. आणि म्हणून जरी टीकाकार म्हणत असले की मंत्रिमंडळाच्या शक्तीमध्ये वाढ झाली आणि संसदेच्या सत्तांमध्ये ऱ्हास झाला तर या म्हणण्यामध्ये कोणत्या प्रकारचं तथ्य नाही. कारण ब्रिटिश जनता ही अधिक जागरूक आहे असं या ठिकाणी आपल्याला लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे. दुसरी गोष्ट, या सभागृहाचा सभापती, हाऊस ऑफ कॉमनचा सभापती, हा एक मुद्दा आपल्याला लक्षात घ्यायचा आहे की या सभागृहाचा सभापती हा ब्रिटनच्या राजकीय व्यवस्थेतील एक अत्यंत सभ्य, एक अत्यंत रिस्पेक्टेबल, आदर असलेला अशा प्रकारचा पदाधिकारी आहे. कारण एकेकाळी ब्रिटनचा राजा या सल्लागार मंडळाचं नेतृत्व करत होता, बैठकीच्या अध्यक्षस्थानी राहत होता. परंतु जेव्हा ब्रिटनच्या राजाला इंग्रजी येत नव्हती असा जॉर्ज प्रथम ज्यावेळी सत्तेत आला त्यावेळेस तो बैठकांना आधार राहत नव्हता. आणि त्याचा परिणाम असा झाला की कॉमन सभागृहातील सदस्यांमधून एका व्यक्तीची नियुक्ती सभागृहाचा सभापती म्हणून करण्याचा आदेश हा राजाने दिला सदस्यांना. सदस्यांनी आपल्यामधून एका चांगल्या व्यक्तीची निवड सभागृहाचा प्रमुख म्हणून केली की जो राजाच्या ऐवजी सभागृहाच्या बैठकीचं अध्यक्षस्थान स्वीकारायला लागला. पण त्याला हाऊस ऑफ चेअरमन ऑफ द हाऊस असं नाही म्हणत, तर त्याला स्पीकर ऑफ द हाऊस असं म्हटलं जातं. याचं कारण असं की ती कन्सेप्ट अशी त्या काळातली की सभागृहात घेतलेल्या निर्णयांची माहिती राजापर्यंत जाऊन सांगणारा, तिथे बोलणारा सभागृहातील सदस्यांच्या वतीने बोलणारा म्हणजेच पर्यायी स्पीकर असं नामाभिमान त्याला प्राप्त झालं. आणि पर्यायी तेव्हा त्याला स्पीकर ऑफ दी हाऊस असं म्हटलं जातं. या सभागृहाचे सदस्य सार्वत्रिक निवडणुकीनंतर आपल्यामधून एकाची बहुमताने सभागृहाचा स्पीकर म्हणून एका व्यक्तीची बहुमताने निवड करतात. त्यावेळेस विरोधी पक्षाला सुद्धा विश्वासात घेतलं जातं. विरोधी पक्षाने जर एखाद्या नावाला ऑप्शन घेतलं तर बहुमत सत्ताधारी पक्ष दुसऱ्या सदस्याचं नाव पुढे करतो की ज्यावर विरोधी पक्षाला आक्षेप नसेल. अशा व्यक्तीची नियुक्ती सभागृहाचा सभापती म्हणून केली जाते. जेव्हा या व्यक्तीची नियुक्ती सभागृहाचा सभापती म्हणून केली जाते तेव्हा तो सभापतीमध्ये विराजमान होतो. त्याच क्षणापासून तो आपल्या पक्षीय सदस्यत्वाचा राजीनामा देतो. म्हणजे त्याच क्षणापासून तो राजकीयदृष्ट्या निष्पक्ष बनतो, राजकारणापासून अलिप्त बनतो. कोणत्या प्रकारचं जाहीर स्टेटमेंट सरकारच्या बाजूने किंवा विरोधात कुठेही तो करत नाही.
आणि पर्यायाने ब्रिटनच्या राजकीय व्यवस्थेत त्याला एक महत्वाचा एक आदर प्राप्त झालेला आहे। याचा परिणाम म्हणून नंतर होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत म्हणजे 5 वर्षाची मुदत संपल्यानंतर जर सार्वत्रिक निवडणुकीत सभागृहाच्या सभापतीला त्याच्या मतदारसंघात उभं राहायचं असेल तर विरोधी पक्ष त्याच्या विरोधात उमेदवार उभा करत नाही, म्हणजे त्याला अनपोज निवडून दिलं जातं। अनपोज बिनविरोध निवडून आल्यानंतर पुन्हा सभागृह देतो आणि त्याची जर इच्छा असेल तर बहुमत कोणत्या पक्षाला मिळेल, पण त्याचीच इच्छा असेल तर त्याला पुन्हा सभागृहात सभापती केलं जातं। पर्यायाने वन्स स्पीकर इज ऑलवेज द स्पीकर, एकदा कॉमनचा सभापती झालं तर त्याची इच्छा असेपर्यंत पुन्हा पुन्हा सभापती होण्याची परंपरा ही ब्रिटनच्या राजकीय व्यवस्थेमध्ये निर्माण झालेली आहे। असा हा जो सभापती आहे तो सभागृहातील सदस्यांच्या विशेष अधिकारांचं रक्षण करतो। एवढंच नाही तर राजकारणापासून अलिप्त राहण्याची त्याची जी प्रवृत्ती आहे, त्याचा जो स्वभाव आहे, त्यांची जी परंपरा आहे, त्यामुळे विरोधी पक्षासाठी तितकाच तो आदराचा असतो जेवढा तो सत्ताधारी पक्षासाठी आदराचा असतो। आणि याचा परिणाम म्हणून सभागृहामध्ये जेव्हा सभागृहाचे सदस्य बोलण्यासाठी उभे राहतात तेव्हा सभागृहाचे सदस्य सभागृहाच्या स्पीकरला ऑनरेबल स्पीकर असं म्हणून आपलं बोलणं सुरू करतो आणि सभागृहातील मंत्री सुद्धा जर त्याला एखाद्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं असेल तर ऑनरेबल स्पीकर असं म्हणूनच पुढे बोलायला प्रारंभ करतो। म्हणजेच कोणताही सदस्य कोणताही मंत्री सभागृहात बोलण्यासाठी उभा राहिल्यानंतर सर्वात अगोदर तो कॉमन सभागृहाच्या स्पीकरचा आदरपूर्वक उल्लेख करून, जसं आपण तो माननीय महोदय, माननीय प्राचार्य, माननीय पंतप्रधान, माननीय राष्ट्रपती अशा पद्धतीने त्याचा उल्लेख करून पुढे आपलं बोलणं ते सुरू करतात। इतकं महत्त्वाचं स्थान त्याला प्राप्त झालेलं आहे। हा जो सभापती आहे, या सभापतीला कोणते अधिकार आहेत, कोणते कार्य आहेत, तर नंबर 1 तो सभागृहाचा अध्यक्ष स्थान धारण करतो। नंबर 2 सभागृहात विविध विषयावर, विविध प्रस्तावावर, विविध विधेयकावर चर्चा घेऊन असतो। नंबर 3 चर्चेअंती ते विधेयक किंवा तो प्रस्ताव मतदानाला टाकतो। मतदान झाल्यानंतर मतमोजणी करतो, निकाल जाहीर करतो। जर समान मते पडले असतील तर निर्णायक मत कास्टिक वोट देण्याचा अधिकार हा सभागृहाच्या सभापतीला आहे। याशिवाय सभागृहाच्या कामकाजाच्या नियमांची व्याख्या करण्याचा अधिकार सुद्धा सभागृहाच्या सभापतीला आहे। आपण नुकतंच बघितलं की कॉमन सभागृह आणि लॉर्ड सभागृह यांच्यामध्ये एखादे विधेयक अर्थविधेयक आहे किंवा नाही या बाबतीत जर वाद निर्माण झाला तर खरोखर संबंधित विधेयक अर्थविधेयक आहे किंवा नाही हे ठरवण्याचा अधिकार सुद्धा कॉमनच्या सभापतीलाच मिळालेला आहे। आणि म्हणून पर्यायाने जर आपण विचार केला तर अशा पद्धतीने अशा प्रकारचं सभागृहाचं कामकाज पाहणारा, सभागृहाचं नेतृत्व करणारा कॉमन सभागृहाचा सभापती हा सुद्धा ब्रिटनच्या राजकीय व्यवस्थेमध्ये अत्यंत आदरणीय व्यक्ती म्हणून प्रसिद्ध झालेला आहे। सभागृहातील सदस्यांना सुद्धा त्याच्या प्रति प्रचंड अशा प्रकारचा आदर असतो। ही बाब सुद्धा आपण या ठिकाणी लक्षात घेणं अत्यंत आवश्यक आहे। या ठिकाणी आपण थांबूयात। थँक्यू।